नमस्कार. मी डॉक्टर अजित कदम, MD आयुर्वेद. मी 1997 पासून वैद्यकीय व्यवसायामध्ये आहे आणि यामध्ये माझा अनुभव असा आहे की जेव्हा पेशंट येतात आणि त्यापैकी काही पेशंट बरे होत नाहीत, तर बरे होण्याचे मार्ग तर सर्वजण सांगत असतात, परंतु बरे न होण्याचं कारण काय ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. थोडक्यात काय की पेशंट जेव्हा बरा होत नाही तेव्हा एकतर डॉक्टरांनी व्यवस्थित तपासणी केलेली नसते, त्यांचं डायग्नोसिस व्यवस्थित झालेलं नसतं, किंवा पेशंटला दिलेली औषधे चांगल्या प्रतीची नसतात. औषधं चांगली नसतील तर पेशंट बरा होणार कसा? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पेशंटला स्वतःलाच बरा होण्याची इच्छा नसेल तर पेशंट कसा बरा होणार? पेशंटचं वय असतं 80-82 आणि मुलाची इच्छा असते की वडिलांनी बरं व्हावं, आणि ते तर म्हणत असतात, डॉक्टर काय आता राहिलं, 80-82 वर्ष वय झालं, आता मुलाकडे पैसा आहे त्याच्यामुळे तो करतो आहे, पण मला काही एवढं आता जगून करायचं काय? त्यांचीच एवढी निराशा असेल तर पेशंट बरा होणार कसा? आणि त्याहीपेक्षा आणखी महत्त्वाचं, वय जरी कमी असेल तरीही पेशंट बरे होत नाहीत. मग का होत नाहीत? तर आजकालचं तुमचं किंवा आमचं सगळ्यांचंच राहणीमान, त्याच्यामध्ये पाणी प्रदूषित, हवा प्रदूषित, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, हे सर्व आपण प्रदूषित घेत असतो. यामध्ये भाजीपाला, अन्नधान्य हे सुद्धा आपल्याला केमिकलचा वापर करून जास्तीत जास्त पटकन मोठे कसे होतील, वजन कसं वाढेल, या पद्धतीने ते बनवले जातात आणि तसेच आपल्याला पदार्थ मिळतात आणि तसेच खाऊन आपले शरीराची जडणघडण होत असते. आणि त्याहीपेक्षा पुढचं म्हणजे पेशंटला सांगितलं औषधं वेळेला घ्या, औषधं वेळेला घेणारच नाही. 15 दिवसाची औषधं महिनाभर पुरवतात. आणखी सांगितलं की तुम्ही तंबाखू वगैरे खाऊ नका, ते तर काही सुटका होत नाही. गुटखा आणखीन खाण्यात भर पडते. मद्यपान करू नका, नाही आता प्रमाण कमी केलं एवढंच सांगतात. पण बरं होण्याची गरज जास्त कोणाला आहे? त्याने हे उत्तरं देणं योग्य आहे का, असा विचार रुग्णाने केला पाहिजे. आणखीन पथ्य सांगितलं आहे की हरभऱ्याची डाळ खाऊ नका, तर खाणार. ॲसिडिटीचा खूप त्रास आहे तर सध्या लोणचं जास्त प्रमाणात खाऊ नका, तरी खाणार. नॉनव्हेजचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं असेल तर ते ॲसिडिटीसारखा त्रास कसा बरा होईल? याहीपेक्षा आणखीन वेगवेगळ्या गोष्टी अशा असतात की आपलं खाण्यापिण्याच्या सवयीबरोबर आहार, ऊन घेणं, हवा घेणं, पोहणं, ह्या गोष्टीसुद्धा करायला वेळ नसतील तर ते व्यक्ती बरे होत नाहीत. औषध न खाणे, व्यसनं बंद न करणे, आहाराबरोबर आहार-विहाराचं पथ्य न पाळणे, सांगितलेलं काहीच जर ऐकलं नाही तर कसं बरं होणार? गुगल मॅपने सांगितलं आहे की राईट टर्न आणि तुम्ही मुद्दाम लेफ्ट टर्न घेत आहे. प्रत्येक ठिकाणी असं करताय तर त्याने किती वेळा तुम्हाला तरी योग्य रस्ता दाखवावा? तसं आमचं होतं की आम्ही रस्ता योग्य दाखवण्याचा प्रयत्न करतो, परंतु पेशंटची इच्छा जास्त असली पाहिजे, तेव्हा कुठं पेशंट बरे होतात. नाही तर पेशंट बरे होत नाहीत. त्यातच भर पडते ती परिचारक म्हणजे सोबत असणाऱ्या तुमच्या व्यक्ती. नातेवाईक असतात, डायबिटीजचा पेशंट आहे, चहा पिऊ नका असं सांगितलं आहे आणि ते स्वतः चहा नातेवाईक स्वतःसाठी करतात आणि त्यातला अर्धा कप मग मिस्टरांना घ्या, एवढा काय होतं आहे, डॉक्टर काय पाहायला आलेत का, एक दिवसाने काय होतं आहे, कमी साखरेचं आहे वगैरे वगैरे सांगून चहा जर दिला तर डायबिटीजचा पेशंट कसा बरा होणार? तर अशा या गोष्टी आहेत. या सर्वांचा विचार करून आपण चांगल्या डॉक्टरांची निवड केली पाहिजे, चांगले औषधं दिली गेली पाहिजेत, चांगल्या विचारांचे नातेवाईक असले पाहिजेत आणि पेशंट स्वतः बरे होण्यासाठी इच्छुक असला पाहिजे. त्याने स्वतः काहीतरी योगदान दिले तरच पेशंट बरे होतात. या गोष्टीचा आपण निश्चितपणे विचार करा. धन्यवाद.